शिवराज चल, उशीर होतोय. हो दादा. कुठे निघालात तुम्ही? मंजिरी आली ना, आता कुठे जाताय? महत्वाचं काम आहे, निघायचंय. वहिनी असे गेलो आणि असे आलो. अहो पण चल, उशीर होतोय. आई जाऊ दे बाबांना, त्यांचं महत्वाचं काम असेल. हो ना बाबा? बाबा बाबा थांबा. बाबा दही आजपासून मीच देत जाईन तुम्हाला. मधुरा दे, मी देते बाबांना दही. हे बरं आहे. हा आज देशील ग, उद्याचं काय? उद्या तू दे. जोपर्यंत मी इथे आहे ना, बाबांना दही मीच देणार. ये बघ प्रिया, डोकं शांत ठेव. वंस वंस इथे आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या रूम मध्ये जाऊन शोधून आले. काही काम होतं का? आणि बघा, आठवते का काही? अहो तुमच्या आईने दिला होता मला हार माझ्या लग्नात. खरंच की आईचा हार आहे हा. आत्ताच पॉलिश करून घेतलाय. छान दिसतोय ना, नव्यासारखा. होय, पण या हाराचं काय? आणि काय म्हणजे? मुधोळकरांचा खानदानी हार आहे हा. आता नव्या सुनेला द्यायचा. शोभून दिसेल मंजिरीला. हा दिसल शोभून, पण मंजिरी जरा बारकुडी आहे ना. ते काय म्हणतात ते, सडपातळ. लहान आहे होती. तेच म्हणते मी. अहो तिला पेलवेल का एवढा मोठा हार? वंस, आजकाल सगळ्या मुली या अशाच. तुमचा आमचा जमाना गेला आता. आता या प्रियाकडेच बघा, किती वाळली आहे. आता काय करायचं हिचं? पण मंजिरी मात्र आतून भक्कम वाटली मला. माझ्या सत्यजितला तीच सांभाळू शकेल, खात्री आहे मला. आई काय करतेस? मटार पुलाव. चालेल ना? धावेल. पण तुम्ही मला असं पाहुणीसारखे काय वागवताय? पाहुणी नाही ग, लेक पहिल्यांदाच माहेरी आलीये. तिचं लाड नको का करायला? हो ना, मुधोळकरांची थोरली सून आहे ती. ए आई बरं, एक काम करते, मी पटकन मटार सोलते, तू बाकीचं कर. अजिबात नाही, माहेर वाशिणीने कामाला हात लावायचा नसतो. अगं मॅडम, तिथे बसायचं आणि फक्त ऑर्डर सोडायची आता. आणि काय चालवलंय तुम्ही? हे बरं आहे तुमचं. ताईची ना एकदम मज्जा आहे, मजा. तिथे राणी सारखं राहायचं आणि इथे राजकुमारी सारखं. हो काय असं आहे का? मग तू आता पटकन लग्न करून घे, ताई? म्हणजे तुलाही राजकुमारी सारखं राहता येईल. कळलं? मंजिरी, त्यांच्याकडची माणसं सगळी चांगली आहेत ना? आई अगं किती काळजी करणार आहेस? तिथे साधा चहाचा कप सुद्धा उचलायला लागत नाही मला. त्यासाठी सुद्धा नोकर. हिला विचार. काय ग? अगं आई, काय मस्त बंगला आहे त्यांचा, माहितीये? अगं त्यांची रूम तर आपल्या हॉल एवढी आहे. आणि किचन ना तर मला. अगं हो हो हो. आणि सत्यजितराव? तशी आमची भेट नाही झाली अजून, पण मला नक्की खात्री आहे
ते वरून किती स्ट्रिक्ट वाटत असले ना तरी आतून खूप प्रेमळ आहेत. म्हणजे मला काय कमी पडतंय काय नाही याकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष असतं. खूप काळजी आहे तशी त्यांना माझी. एक काय चालवलं तुम्ही आई? दे मी मटार सोलते. नाही मंजिरी मात्र आतून भक्कम वाटली मला. माझ्या सत्यजितला तीच सांभाळू शकेल. या सगळ्या गोष्टी उद्यापासून मंजिरीला दाखवून ठेव. तिला सगळं कळायला हवं. का? मला सांग ना, म्हणजे काय काय आवडी निवडी आहेत आईंच्या यांच्या? सांगते ना सगळं. इतकी काय घाई आहे? नाही तसं नाही, पण म्हटलं. आणि तसंही एका वेळी तुला सगळं सांगितल्यावर लक्षात थोडीच राहणार आहे. नाही बरोबर आहे, पण आता एवढं मोठं घर सांभाळायचं म्हटल्यावर माहिती करून घ्यायलाच पाहिजे नाही का? आणि जरी मंजिरीला हे जमलं नाही तरी हे करण्याचा हक्क फक्त तिलाच आहे, कारण ती माझी बायको आहे. काका बंट्या, पापडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीच एकच पान दर्रे काका माझा कान. आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीच एकच पान धरे बंड्या माझाच कान. चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ भूरकन उडून जाऊ. अगं काकू ये नाही ना, ये का पटकन. पटकन बस बस बस. अगं चाऊ म्याऊ भूरकन उडून जाऊ. बंड्या, तू पण भूरकन उडून गेलास की रे. काका अरे आता आणखी किती दिवस या विषयावर बोलायचंय आपण? अरे हो, तुझं लग्न इतक्या घाईघाईत झालं, तुला काही गिफ्टच नाही देता आलं मला. हे घे. काका थँक्यू, खरंच थँक्यू सो मच. आता तुला चॉकलेट साठी माझे खिसे तपासायला नाही लागणार. आता तू घर सोडून जाणार आहेस ना, खूप सारे चॉकलेट्स घेऊन जा. खूप दिवस पुरतील तुला ती. ही मला कायमची पुरतील काका. तसंही मी तुला काय देणार अगं? माझं जे काय आहे ते सगळं दादानीच तर दिलंय. काका तू मला जे दिलंयस ना ते खूप मोठं आहे माझ्यासाठी. तुझी प्रत्येक आठवण ना या चॉकलेट सारखी गोड आहे, कधीच न संपणारी. आणि या सगळ्या आठवणी मी सोबत घेऊन जाणार आहे माझ्या. ही चॉकलेट्स मला कायम पुरतील काका. चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ.
आई आई हा हा फोटो बघ ना. केवढी रडत होतो मी हा फोटो काढण्याआधी. बाप रे, बळजबरीने बसवलं होतं मला फोटो काढण्यासाठी. आणि तू हसवण्याचा केवढा प्रयत्न करत होतीस. आठवतंय, सगळं आठवतंय. अगदी आत्ता आत्ता काल परवा घडल्यासारखं आठवतंय. ते आणि हा हा फोटो बाबांवर रुसून बसले होते मी. दिवाळीचा दिवस होता, आठवतंय? आणि हा तुझ्या 10व्या वाढदिवसाचा आहे ना. काय गोड दिसतेस. बाप रे, केवढा कल्ला केला होता आम्ही मुलींनी. आणि तू काही फुटायला नको म्हणून अख्ख्या घरभर धावत होतीस. तरी सुद्धा 4 ग्लास फुटलेच होते. हो. तेव्हा माहित नव्हतं ग, दिवस असे वाऱ्यासारखे भुरकन उडून जातील म्हणून. आता आता मला ती मंजिरी आठवते. 2 वेण्या घट्ट घालून खुर्चीत बसून आई माझ्या बुटाची लेस सुटली ग म्हणणारी. तीच मंजिरी मुंड्यावळ्या घालून सासरी गेली सुद्धा. कळलंच नाही ग तू कधी मोठी झालीस ते. या फोटो सारखं आयुष्य हवं तिथं थांबवून ठेवता आलं असतं तर किती बरं झालं असतं. $58. पक्या आशा यार, कसा आहे तू? काय विचारू नको यार, काही चांगलं नाही. एक चांगली बातमी देऊ का तुला? कुठली? मंजिरी पुण्यात आली, तिच्या पुण्यातल्या घरी. तू घर सांगतोस? आशा खोटं वाटत असेल तर जोड्याने मार मला. अरे खरंच आली ती. थँक्स. अरे पण आशा बाबा, हे बघा, ताईने तिच्या सगळ्या वस्तू मला दिल्या. सत्यजित राव नाही आले अजून का? तुम्हाला तुमचं घड्याळ सेट करायचंय का? मधुरा, अगं तुला काही त्यांचा फोन वगैरे आला होता? नाही, अजून तरी नाही. 8 वाजता येतो म्हणाले ते. बाबा चल. 8 वाजायला अजून 60 सेकंद बाकी आहेत. अरे आपण काउंटडाऊन सुरू करूया ना. 60, 59, 58, 50. बिफोर टाइम. येस. अहो हिच आपलं काहीतरीच. तुम्ही बसा ना, मी पानं घेते. हो. नाही, नको नको, पानं नको, लगेच निघायचंय.
अहो पण फक्त 5च मिनिटं. पुन्हा कधीतरी. ठीक आहे, त्यांना लवकर पोहोचायचं असेल, देवदर्शन तरी करून जाल ना. या शुअर. अरे या या या. दे दे माझ्याकडे दे. हॅलो मंजिरी, मी इथे तुझ्या घराबाहेर आलोय. हॅलो ऐक ना, एक 5 मिनिटं बाहेर येऊ शकशील? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. हॅलो 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 मंजिरी, हॅलो हॅलो आर यू देयर? हॅलो